जय हिंद सर्वांना. तर आज आपण पाहणार आहोत वृत्तचिती. या वृत्तचितीची मापने आज आपण पाहणार आहोत. या अगोदर आपण इयत्ता 9वी मध्ये याविषयी पाहिलं होतं. त्याचप्रकारे काही थोडं रिव्हिजन. आता आपल्यासमोर एक वृत्तचिती आहे. ती वृत्तचिती पाहता की आपणाला हा जो भाग दिसतो तो एक प्रकारे आयत दिसतो. म्हणजेच हा जो आयत आहे त्या आयतानुसार निर्माण होणारी ही वृत्तचिती आहे. म्हणजेच या वृत्तचितीमध्ये वरील भाग आणि खालील भाग हा वृत्ताकार असतो, म्हणजेच गोलाकार असतो. तर पहिल्यांदा आपण याचे पार्श्वपृष्ठफळ पाहणार आहोत. पार्श्वपृष्ठफळ किंवा यालाच वक्र पृष्ठफळ असे म्हणतात. मग वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ किंवा पार्श्वपृष्ठफळ हे मुख्यतः आयताकार घेतलेल्या भागानुसार निर्माण होते. म्हणजेच आपण या वृत्तचितीचा जर भाग अर्धा केला तर आपल्याला एक जो आयत मिळतो त्या आयताचे क्षेत्रफळ म्हणजेच या वृत्तचितीचे पार्श्वपृष्ठफळ. म्हणजेच वृत्तचितीचे पार्श्वपृष्ठफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ. मग या आयताच्या क्षेत्रफळानुसार आपणाला या वृत्तचितीचे पार्श्वपृष्ठफळ तयार करायचे आहे. म्हणजेच वृत्तचितीचे पार्श्वपृष्ठफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ. मग आयताचे क्षेत्रफळ आपणाला माहित आहे लांबी गुणिले रुंदी. मग लांबी गुणिले रुंदी म्हणजेच आयताचे क्षेत्रफळ. तर आयतामध्ये असणारी लांबी म्हणजेच या वृत्तचितीची उंची झाली. लांबी म्हणजेच या वृत्तचितीची उंची आणि रुंदी म्हणजेच या वृत्तचितीचा पाया. तर वृत्तचितीचा पाया हा गोलाकार आहे आणि या गोलाकार भागाचा अर्धा भाग म्हणजेच या वर्तुळाची परिमिती. मग वर्तुळाची परिमिती आणि तसेच या लांबी म्हणजेच या वृत्तचितीची उंची म्हणजेच h गुणिले 2 पाय r वर्तुळाची परिमिती. म्हणजेच आपणाला मिळते वृत्तचितीचे पार्श्वपृष्ठफळ बरोबर 2 पाय r h. याप्रमाणे पार्श्वपृष्ठफळ मिळते. त्याचबरोबर वृत्तचितीचे संपूर्ण क्षेत्रफळ म्हणजेच यामध्ये असणारे दोन भाग म्हणजेच एक म्हणजेच वर्तुळाचे क्षेत्रफळ आणि त्याचबरोबर हा वृत्तचितीचा पार्श्वपृष्ठफळ. म्हणजेच इथं आपण निर्माण करू शकतो की दोन वर्तुळाकार भाग आहेत. म्हणजेच 2 गुणिले वर्तुळाचे क्षेत्रफळ अधिक हा आतील भाग म्हणजे वृत्तचितीचे पार्श्वपृष्ठफळ. मग यानुसार 2 गुणिले वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजेच पाय r वर्ग अधिक वृत्तचितीचे पार्श्वपृष्ठफळ म्हणजेच 2 पाय RH. मग त्यानुसार यामधून आपण सामायिक घटक बाहेर काढला म्हणजेच 2 पाय r कंसात r अधिक h. मग हे झाले वृत्तचितीचे संपूर्ण क्षेत्रफळ. तर वृत्तचितीचे घनफळ जे आहे ते मुख्यतः या वृत्तचितीमध्ये सामावलेला भाग. म्हणजेच आपण पाहू शकतो जर एखादा सामावलेला भाग असेल या वृत्तचितीमध्ये तर तो पायाशी
आणि त्याचबरोबर त्याच्या उंचीशी संबंधित असतो. मग पाया हा काय आहे? वर्तुळाकार आहे. त्यामुळे वर्तुळाचे क्षेत्रफळ गुणिले याची काय झाली? उंची झाली. म्हणजे वृत्तचितीची उंची म्हणजेच वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आर वर्ग गुणिले एच हे वृत्तचितीचे घनफळ आहे. याप्रमाणे वृत्तचितीचे घनफळ पाय आर वर्ग एच आणि वृत्तचितीचे संपूर्ण क्षेत्रफळ 2 पाय आर कंसात आर अधिक एच आणि वृत्तचितीचे पार्श्वपृष्ठफळ म्हणजेच 2 पाय आर एच. याप्रमाणे आपण हे वृत्तचितीची मापने तयार करू शकतो. धन्यवाद.